आता जेव्हा ते गोल्ड साईडला पडलंय, राईट, तर ते तुम्हाला कमवून देतं का? समजा बँकमध्ये पडलेलं आहे, लॉकरमध्ये पडलेलं आहे, घरात तिजोरीत पडलेलं आहे, त्याच्यातून तुम्हाला कुठल्या प्रकारचं एक्स्ट्रा अर्निंग होतं का? नाही होत, राईट. मग बरेच माझे इन्व्हेस्टर काय म्हणतात, पण त्याचं रेज होते ना, म्हणजे मी 35,000ला घेतला आता 75,000ला, बरोबर आहे ना, पण तुम्ही विकता का? एखादी व्यक्ती, आपण जर विचार केला की मागच्या 10 वर्षात 15 वर्षात गोल्ड विकणारी लोक किती आहेत? तुम्ही जेव्हा पण एखाद्या, म्हणजे आपल्या आता महाराष्ट्रामध्ये जवळपास 3 आपण म्हणतो की ज्या ह्याच्यामध्ये आपण सोनं बाय करतो, राईट, मुहूर्त, राईट, दसरा असो किंवा दिवाळी असो, राईट, अक्षय तृतीया असेल, तर अशा ह्याच्यामध्ये लोक सेल नाही करत ना, त्या ठिकाणी अपग्रेड करायला जातात, ते सोनं देतात आणि त्याच्यापेक्षा जास्त सोनं घेऊन येतात. बरं, जेव्हा सोनं देतात त्यावेळी तूट पण करतात आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा जीएसटी पण देतात आणि एक्स्ट्रा कर्णावळ देऊन वर्णाने सोनं घेऊन येतात. म्हणजे सोनं विकणं ही आपल्या भारतामध्ये प्रथा नाहीये.